मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील हे रविवारी 14 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. उद्या सायंकाळी छत्रपती ताराराणी चौकात त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागत सोहळ्यासाठी स्वयंसेवकांची विविध पथकं कार्यरत असून कायदा आणि सुव्यवस्था राखत शांततेच्या मार्गानं कार्यक्रम पार पाडण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सोमवारी सकाळी 9 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचं दर्शन घेणार आहेत. सकाळी 10:30 वाजता एका महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहून जरांगे पाटील खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील मराठा समाज बांधवांमध्ये या दौऱ्याबाबत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून जिल्हाभरातील मराठा बांधव, भगिनी, युवक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय. पत्रकार बैठकीला सकल मराठा समाज कोल्हापूरचे समन्वयक प्रवीण पाटील, राहुल इंगवले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.